मित्रांनो नमस्कार. गुरु आणि शिष्य यांचं नातं म्हणजे एकदम घट्ट असतं आणि ते ओळखण्याचं मेन प्रमुख हे असतं ते म्हणजे द्रोणाचार्य आणि एकलव्य. एकलव्य यांनी लपून लपून द्रोणाचार्य कशा प्रकारे शस्त्र प्रशिक्षण देतात ते पाहिलं आणि जेव्हा द्रोणाचार्यांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांना काय सांगितलं, तर तू मला काय देणार. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय गुरुदक्षिणा पाहिजे ती मागा. तेव्हा त्यांनी त्याचं बोट मागितलं आणि तो अंगठा जो आहे तो द्रोणाचार्य यांनी थोडाही न विचार करता एकलव्य यांच्या पायशी ठेवला. याला म्हणतात गुरु आणि शिष्य यांच्यामधलं नातं. पण आजच्या काळामध्ये खरंच नातं टिकलेलं आहे का? कारण एक गोष्ट गेल्या ज्या 20 वर्षापासून एका गुलदस्त्यात होती ती अचानक बाहेर आली आणि काही ठिकाणी चर्चा सुरू झाली. नमस्कार, मी अमित जोशी, दैनिक वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार हलका फुलकासा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे. के.पी. रघुवंशी जे ज्येष्ठ माजी पोलीस अधिकारी, त्यांचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, डबल ट्रबल नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं हे लिहिलंय की दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसाठी त्या काळी जे गृहमंत्री होते छगन भुजबळ यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. आता छगन भुजबळ म्हणतात की नाही, मी तसा कोणताही दबाव टाकला नव्हता. पण शेवटी के.पी. रघुवंशी हे अधिकारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ, खरे बोलणारे आणि त्यांची कारकीर्द ही कधी वादग्रस्त ठरली नव्हती. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात कुठेतरी तथ्य असणार. छगन भुजबळ यांना राजकीय प्रवाहात आणणारे कोण? बाळासाहेब ठाकरे. त्यांना पहिलं महापौर पद देणारे कोण? बाळासाहेब ठाकरे. त्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवणारे कोण? बाळासाहेब ठाकरे. आणि कदाचित ते बाळासाहेबांबरोबर जर खरंच अगदी जवळीक साधून राहिले असते, विश्वासातले राहिले असते, एक गुरु म्हणून त्यांनी जर बाळासाहेबांना सतत मान दिला असता, तर कदाचित 1995ला जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पदाची जी माळ आहे ती मनोहर जोशी नाही तर छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडली असती. इतकं ते गुरु आणि शिष्याचं नातं त्यावेळी घट्ट होतं. पण 1992-91च्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेशी गद्दारी करा म्हणा, बंडखोरी म्हणा, 18 आमदार घेतले आणि ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे बाळासाहेबांना साहजिकच तो राग होता, कारण एक मेहनतीने त्यांनी हा पक्ष उभा केला होता आणि ते मोठ्या संख्येने आमदार त्यावेळी निवडून आले होते आणि अचानकपणे भुजबळांनी जी भूमिका घेतली ती त्यांना पटली नाही. त्यानंतर भुजबळांच्या घरावर हल्ले देखील झाले शिवसैनिकांकडून. इतकंच नाही तर बाळासाहेबांनी अनेकदा भुजबळांवर टीका केली, त्यांची खिल्ली उडवली विविध सभांमधून. आता एक गोष्ट जी बाहेर आलेली आहे ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेसाठी भुजबळांचा दबाव होता. त्यावेळी 1992-93ला ज्या दंगली झाल्या त्या दंगलीसाठी एक समिती नेमण्यात आली होती चौकशीची, श्रीकृष्ण आयोग. या आयोगाने चौकशीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही जबाबदार धरलं होतं. जबाबदार एवढ्यासाठी कारण ज्यावेळी मुस्लिम समाज हा मुंबईसारख्या शहरात डिसेंबर 1992 मध्ये हावी झाला होता, अनेक हिंदू मारले गेले होते. नुसते हिंदू सर्वसामान्य नाहीत तर पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर त्याही मारले गेले होते. आणि त्यावेळी 1993च्या सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला शिवसैनिकांना की आता तुम्ही मैदानात उतरा. आणि मोठ्या संख्येने ते शिवसैनिक मैदानात उतरले आणि त्यानंतर मग हिंदू हे सरस ठरले आणि जानेवारी 1993 मध्ये मुस्लिमांना माघार घ्यावी लागले, कारण त्यांची बरीच लोक त्यावेळी मारली गेली. त्यानंतर मग श्रीकृष्ण आयोगाने तपास केला आणि चिथावणी दिली म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी शिफारस केली. आता के.पी. रघुवंशी यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी ज्या पुस्तकात उल्लेख केलाय तो असा केलाय की 2000 साली बाळासाहेब ठाकरे यांना अटक करा. इतकंच नाही तर उद्या न्यायालयाने जर त्यांचा जामीन फेटाळला तर त्यांना मातोश्रीमध्येच बंदिस्त करून तिथे तुरुंग तयार करा असे आदेश त्यावेळी आपल्याला देण्यात आले होते. आपल्यावर त्यावेळी मोठा दबाव होता असा गौप्यस्फोट के.पी. रघुवंशी यांनी केला. त्यावेळी दोन होते, एक म्हणजे के.पी. रघुवंशी जे ATSचे प्रमुख होते आणि दुसरे म्हणजे M.N. सिंग जे मुंबई पोलीस आयुक्त होते. या दोघांची कारकीर्द मी जवळून पाहिलेली आहे आणि दोघंही माझे चांगले मित्र होते. अनेकदा मी त्यांना भेटायचो. माझ्यासारखा पत्रकारही छोटंसं काही काम घेऊन गेला की यांना मदत करा
तर जर ते बेकायदेशीर असेल तर त्या दोघांनी कधीही मदत केली नाही. एक वेळ चहा पाजला पण मदत केली नाही, कारण हे दोन्ही अधिकारी जे आहेत ते अगदी कर्तव्य दक्ष होते, स्पष्ट होते आणि कोणाच्याही राजकीय दबावाखाली न झुकणारे होते. आता जर हा आरोप किंवा दावा जर के.पी. रघुवंशी यांनी केला असेल की मी ATS अधिकारी असताना माझ्यावर प्रचंड दबाव होता की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करा. के.पी. रघुवंशी यांचं असं म्हणणं होतं की कोणताही साक्षीदार समोर आलेला नाही, कोणताही आपण कायदेशीर सल्ला घेतलेला नाही, मग त्यानंतर असं असताना आपण बाळासाहेबांना कोणत्या बेसवर अटक करायची असा सवाल रघुवंशी होता. त्यानंतर रघुवंशी यांची बदली पण करण्यात आली ATS मधून. त्यामुळे त्यांनी आता पुस्तकामध्ये हा उल्लेख केलेला आहे की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी छगन भुजबळ आग्रही होते, त्यांचा दबाव होता. खरंच असं होऊ शकतं का? एक गुरु, एक शिष्य तुम्हाला राजकारणात आणलं, तुम्हाला मानाची पद दिले, तुम्हाला महापौर मुंबईचा बनवलं, तुम्हाला विरोधी पक्षनेते पद दिलं, तुम्हाला एक महत्वाचं स्थान दिलं, मातोश्रीमध्ये जेवण खाणं उठणं बसणं, महाराष्ट्राच्या विविध राज्यात बाळासाहेबांबरोबर फिरणं, एवढ्या सगळी संधी, सगळ्या सुविधा या तुम्हाला मिळाल्या आणि त्यानंतर केवळ बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी जर छगन भुजबळ यांनी त्यावेळी अटकेचे आदेश दिले असतील आणि बाळासाहेबांना त्यावेळी अटक झाली असेल तर ते गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये लागलेला हा धब्बा आहे. मला असं वाटतं की जे काही रघुवंशी बोललेले आहेत त्यात बरंच तथ्य आहे आणि जर ते खरंच तथ्य आहे तर मात्र छगन भुजबळ यांनी केलेली ती चूक आहे. आपल्या विरुद्ध गुरु आहे, त्याच्या विरोधात केलेलं ते षडयंत्र आहे. आपले गुरु आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी उचललेलं ते पाऊल आहे असं सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिकांना वाटेल आणि वाटत होतं आणि उद्याही वाटेल. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर हजर राहीन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.